सांताक्रूज येथील वाकोला परिसरात एका अल्पवयीन मुलीचा एका जिहाद्याने विनयभंग केला. त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी बजरंग दलाचे कार्यकर्ते गेले असता त्यांना पोलिसांनी जबर मारहाण केली. याच विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत बजरंग दलाचे कोकण प्रांताचे सहसंयोजक. तर नमस्कार, महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत. नमस्कार सर, काय आहे हे नेमकं प्रकरण आणि तुम्ही तुमचं काय पुढचं पाऊल? नेमकं प्रकरण हा 16 तारीखला रात्री एक 11 वाजेपर्यंत आमची दुर्गा वाहिनीची जी संयोजिका आहे विद्यानगरी जिल्ह्याची, त्याच्या विनयभंग करण्याची एक तिकडच्या मानसिक प्रवृत्ती, जिहादी प्रवृत्तीचा माणूस, त्याचं नाव काय समीर पठाण म्हणून आहे, ते कोशिश करतोय. मग ते पोलीस स्टेशनला जाते कंप्लेंट करायला, पण ते पोलीस काय कंप्लेंट घेत नाही. म्हणून त्यांनी आमच्या तिकडचे जिल्हा संयोजक आहे जयकिशन प्रजापती, त्यांना संपर्क केला आणि ते बजरंग दलचे आमचे सगळे कार्यकर्ता त्या पोलीस स्टेशनवर गेले आणि तिकडे शिंदे म्हणून उपनिरीक्षक होते, त्यांना विचारलं, भाई तुम्ही कंप्लेंट का घेत नाही? तर त्यांनी उलटा ते आमच्या संयोजकला सांगितलं, तू कोण आहे, मोठा मंत्री आहे, शाणा आहे का बजरंग दलचा? तर काय झालं, चल बाहेर बस, असं आकलून दिला आमचे कार्यकर्त्याला. मग आमचे कार्यकर्ता काय, आम्ही नेहमी बजरंग दल म्हणजे देश देव धर्म करणारा काम करणारा संघटन आहे, आम्ही काय देश विरुद्ध किंवा धर्म विरुद्ध कोणा कृत्य करत नाही. मग त्याच्या आपण एक ऑफिसरचा मान ठेवून आमचे कार्यकर्ता बाहेर थांबले नंतर 10-15 मिनिटाच्या नंतर तो ऑफिसर आणि अजून एक त्याच्याबरोबर एक PSI ऑफिसर येतोय आणि आमच्या ते संयोजकला बघून अजून तू गेला नाही आणि शिवागाड केली त्याला आणि त्याला खेचून आणला आणि डिटेक्शन रूम मध्ये घेऊन गेला आणि त्याची मारहाण केली न काय विचारता. हे एकदम चुकीचे आहे. आणि आज आम्ही DCP साहेबाला भेटायला आले होते आणि महाराष्ट्राचे आपले मिनिस्टर मंगलप्रभात लोधाजी सोबत आमची मागणी एवढी आहे की ते 5-6 ऑफिसर आहे त्यांच्यावर सस्पेन्शन आताच्या आता ऑर्डर काढायला पाहिजे आणि इन्क्वायरी बसवली पाहिजे, एवढा आमची मागणी आहे. आणि या कारवाईबाबत तुमचं पुढचं पाऊल काय असेल? म्हणजे मूक मोर्चा वगैरे काढण्याचा तुम्ही इशारा दिलाय जर अजून आम्ही एक 6 दिवस थांबणार आहोत. काय जे कमिटी यांनी इन्क्वायरी कमिटी बसवली आहे ते 6 दिवसाची मुदत मागितली आहे. जर 6 दिवसामध्ये यांचा सस्पेन्शन नाही निघाला, ऑर्डर नाही निघाला, तर पुढचं पाऊल बजरंग दल घेतील किंवा मूक मोर्चा किंवा आंदोलन जे काय करायचे ते आपण करणार. आपण हा जो मानसिकता ठेवत आहे जे पोलीस ऑफिसर, हा सगळ्याच पोलीस ऑफिसरचे महाराष्ट्र मुंबईची पोलिसाला बदनाम करताय. हे काही ऑफिसर असे असते त्याच्यामुळे संपूर्ण पोलीस बदनाम होते. तर हे असं होता कामा नाही आणि येणाऱ्या दिवसामध्ये जर आमच्या कार्यकर्त्याला न्याय नाही भेटला तर आम्ही जे काय पुढचे कारवाई करायचे ते करणार आहे. आरोपी विरोधात तक्रार दाखल होऊनही तो अजून मुकाट फिरतोय अशी ही एक माहिती आहे. हो, ते पण आम्ही विचारलं. आजच सकाळी मी सिनियरला विचारलं, ते बोलले ते 7 वर्षाच्या आतची त्याच्यावर कलम लावली आहे म्हणून त्याला आम्ही अरेस्ट नाही करू शकत. का 7 वर्षाच्या आतची कलम लावली, का 12 वर्षाची शिक्षाची कलम नाही लावली? पॉक्सो अंतर्गत त्याला तेवढंच अटक झाला पाहिजे होता. पण तो आरोपी काय ते सगळं पोलीस स्टेशन मॅनेज करतोय आणि असं आम्ही ऐकलंय की ते हप्ता घेऊन पण देतोय आणि सगळं ते काय मिली बघत आहे. म्हणून ते आम्हाला आमच्या कार्यकर्त्याला मारहाण केली. त्याच्या बोलण्यावरून आम्हाला असं वाटतंय. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. कॅमेरामॅन साक्षात सावंतसह मी अवंती भोयर, महाएमटीव्ही. सर, काय सांगाल, आज तुम्ही DCPची भेट घेतलेली आहे, काय चर्चा झाली? काय मी पूर्वीपासून बजरंग दल विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून राजनीतीमध्ये आलेलो आहे. माझे त्यांच्याशी संपर्क आहे, त्यांच्या कामामध्ये पण राहतो. मला कळला की अशी घटना झाली आहे, तर मी आज त्याने मला सांगितलं की तुम्ही आमच्या बरोबर DCP कडे या. मी आलो. मी DCP ने रिक्वेस्ट केली की तुम्ही त्याने कमीत कमी सक्तीची रजावर पाठवावा आणि इन्क्वायरी करावा. त्याने ते आता जे मला समोर कबूल केलं ते हे केलं, त्याने ते परमानंट इथून ट्रान्सफर करणार आहे 5 लोकांनी आणि ते इन्क्वायरी कमिटी बसणार आहे. एक बघू आता इन्क्वायरी कमिटीची काय रिपोर्ट आली त्यानंतर मी बघू काय करायचं. लोढा साहेब, आपण बघितलं असेल तर एवढं मारणं हे योग्य नाही आणि यावरती काही कारवाई करण्यात येणार आहे का गृह खात्याकडून? एक कारवाई करत आली ना, त्याने ते लगेच त्याने इथून ट्रान्सफर केला आणि इन्क्वायरी कमिटी बसवली आज आणि इन्क्वायरी कमिटीची रिपोर्ट 6 दिवसामध्ये येईल. त्यानंतर मी बघू काय करायचं इन्क्वायरी रिपोर्टची काय. या संदर्भात गृहमंत्र्यांशी चर्चा होणार आहे का तुमची? नाही, हा एक त्या लेवलचा विषय नाही आहे. यांच्या लेवलचा विषय होता म्हणून मी इथे आलो.
लोढासाहेब, एक राजकीय वर्तुळामध्ये आता अशी चर्चा रंगली की जयंत पाटलांनी काल रात्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आणि ही भेट 2 तास त्यांच्या घरी झाली आहे. आपल्याला या संदर्भात काय माहिती आहे? मला यावर काय बोलायचं नाही. आता इथे जे यांचे आमचे दुर्गावाहिनीची मुली बहिणीवर जे अत्याचार झाला होता आणि ते आमचे बजरंग दलचे कार्यकर्ता जे मारण झाले ते माझ्या दृष्टीने योग्य नाही आहे. म्हणून मी त्यांच्या बरोबर इथे आलो ना. मी डीसीपीने सांगितलं की तुम्हाला योग्य कारवाई केली पाहिजे, नहीं केली तर घटना परत होणार आहे, नहीं केली तर घटना थांबणार आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि आज आप डीसीपी से मिले, उनके साथ क्या बातचीत हुई और एग्जैक्ट क्या ये 13 तारीख को यहाँ पर बजरंग दल के कार्यकर्ता एक हमारी दुर्गा वाहिनी की बच्ची के साथ में कुछ लोग गलत करने की कोशिश कर रहे थे। वो कंप्लेंट लिखाना आई थी, कंप्लेंट नहीं लिखी गई, उल्टा उनको मारा गया और एक आधे पौन घंटे तक मारा गया। जिन 4-5 लोगों ने मारा उन 4-5 लोगों के खिलाफ में कार्रवाई होनी चाहिए, ये बजरंग दल के लोगों की मांग थी। तो मैं क्योंकि पहले से विश्व हिंदू परिषद से जुड़ा हुआ हूँ तो मैं इनके साथ आज यहाँ पर आया हूँ और मैंने बात की। अभी इन्होंने 5 लोगों को यहाँ से ट्रांसफर किया है और एक इंक्वायरी कमेटी बैठे है। इंक्वायरी कमेटी की रिपोर्ट आने के बाद देखेंगे हम क्या करना है इस बारे में। लोढासाहेब, आपण मंत्री आहात, मंत्रालयामध्ये पुन्हा एकदा जाळीवरती चढून आंदोलन करण्यात येत आहे. परत एकदा सुरक्षा ही अरण्यवर आली, आपण काय सांगता? नाही, हा सुरक्षाचा विषय नाही, हा पब्लिसिटीचा विषय आहे. काय त्यांना माहित आहे का तिथे झाली, हा काही योग्य पद्धत नाही आहे. मंत्रालय चांगली रीते काम करतात, लोकांची सर्व ऐकता. आता त्यामध्ये असा वारंवार अशी घटना कितपत योग्य आहे तुम्ही विचारा. धन्यवाद. थँक्यू सर.